Welcome to the bridge course 9th class subject mathematics. Today we are seeing the concept from day 3 to 7. Now move towards the day 3. In the day 3 we are dealing with some basic concepts. Now let's go for it. See here. This is a point, a smallest dot drawn on our notebook. Here are 3 points, 1, 2, 3, and one more 3 drawn here again for showing you. या ठिकाणी सगळ्यात लहान डॉट आपण जो देऊ शकतो त्याला पॉइंट असं म्हणतात. सेकंड थिंग इज joining any 2 points. A segment joining any 2 points is known as segment. दोन बिंदूंना जोडणारा जो असतो त्याला सेगमेंट असं म्हणतात, ज्याला की इन शॉर्ट मध्ये आपण सेग असं लिहितो. वन पॉइंट फ्रॉम स्टार्टिंग वन पॉइंट and not ending another side. This figure is known as ray. Ray like this also, in the downward position, in the left side or the right side. All these are ray. एका पॉइंट पासून निघून पुढे अनंतापर्यंत वाढत जाणारा जी आकृती असते तिला रे असं म्हणतात. आणि आता जर दोन्हीही साईडला इनडेफिनाइट वाढत जाणार असेल, कुठेही थांबणार नसेल, तर त्या फिगरला लाईन असं म्हणलं जातं. लाईन स्ट्रेट लाईन असते, ती स्टँडिंग दाखवता येते, हॉरिझॉन्टल दाखवता येते, थोडीशी टिल्टेड सुद्धा दाखवता येते. हे सगळे कन्सेप्ट आपण ऑलरेडी डिफाईन केलेले आहेत. हेच पुन्हा एकदा आपण इथे डिफाईन करत आहोत ॲज अ रिव्हिजन. आता यावरचा स्वाध्याय आपल्याला पाहायचा आहे. ड्रॉ द फॉलोइंग फिगर्स. इन दॅट वी हॅव टू ड्रॉ अ पॉइंट P. फर्स्ट क्वेश्चन इज ड्रॉ figures. Which figures? The first figure we have to draw, that is point. Very simple. पॉईंट लिहितानाच आपण पॉईंटची फिगर काढलेली आहे. ही बघा, या ठिकाणी ही पॉईंटची फिगर. मग पॉईंटची फिगर काढण्यासाठी जस्ट ड्रॉ अ सिंगल डॉट, बट नेम इट. मग त्याला नाव देण्यासाठी A to Z पैकी कुठलेही कॅपिटल लेटर्स आपण लिहू शकतो. सपोज दिस इज पॉईंट M. आता सेकंड फिगर काढायची आहे, लाईन M. लाईन M. लाईन M काढण्यासाठी एक स्ट्रेट लाईन काढायची आणि तिला स्मॉल m असं नाव आपल्याला देता येतं. लाईनला जर नाव द्यायचं असेल तर स्मॉल लेटर्समध्ये आपण नाव देणार आहोत. पॉईंट्सला जर नावं द्यायची असतील तर कॅपिटल लेटर्समध्ये आपल्याला पॉईंटची नावं द्यायची आहेत. थर्ड फिगर आहे सेगमेंट PQ. हे सगळं आपण वरती पाहिलेलं आहे, फक्त आपल्याला ड्रॉ करायला सांगितलं. सेगमेंट PQ म्हणजे एक पॉईंट घेतला P, त्या पॉईंटपासून एक ठराविक डिस्टन्सपर्यंत गेलो, त्याला शेवटच्या पॉईंटला नाव दिलं पॉईंट Q. हा झाला आपला सेगमेंट PQ. आता पुढे आपल्याला पाहायचं आहे रे MN. फोर्थ पॉईंट आपला टू ड्रॉ रे MN. आता रे MN म्हणजे हा M पासून स्टार्ट होणार, म्हणजे M हा एक पॉईंट आपल्याला घ्यावा लागेल. त्या पॉईंटपासून स्टार्ट होणारा रे आपण काढला, ज्याला की M नाव दिलं, आणि त्या रेवर पुढे कुठेही कितीही डिस्टन्सवरती आणखी एक पॉईंट घ्यायचा, त्याला नाव MN द्यायचं. ओके, गॉट इट. सेकंड क्वेश्चन. You are given one figure that is of a line L. On that line there are point A, B, C and D. Now what is the question? Write the different names of given figure. Different names of line L.
आता एक तर झालं, दिस इज लाईन एल. या लाईन एलचे आपण आणखी ही सेगमेंटच्या फॉर्ममधून लाईन लिहून नावं देऊ शकतो. लाईन ए बी म्हणू शकतो, लाईन ए डी म्हणू शकतो, लाईन ए सी म्हणता येतं, लाईन सी डी म्हणता येतं, लाईन ए नाही येणार आता इथे. या ठिकाणी आपल्याला काय घ्यावं लागेल, लाईन बी सी घेता येतं, बी डी सुद्धा घेता येतं. अशा प्रकारे लाईनची नावं ए बी, ए सी, ए डी, बी सी, बी डी. आणि अशी पण इकडच्या साईडनं बी ए सुद्धा म्हणता येतं, सी ए पण म्हणता येतं, डी ए पण म्हणता येतं, कारण हे दोन्हीकडे एक्सटेंडिंग आहे. अशा प्रकारे बऱ्याच फॉर्म्समध्ये आपण लाईनची नावं लिहू शकतो. लाईन ए बी म्हणलं तरी हीच दिलेली लाईन होणार आहे, लाईन एल म्हणलं तरी हीच लाईन होणार, लाईन बी डी म्हणलं तरी हीच लाईन होणार, बी सी म्हणलं तरी हीच लाईन होणार. म्हणजे लाईनवर दिलेल्या कुठल्याही 2 पॉईंट्सची निवड करून आपण त्या लाईनचं नाव लिहू शकतो कुठल्याही फॉर्ममध्ये, आयदर ए बी ऑर बी ए. नो प्रॉब्लेम. Now come towards the day 4. In the day 4, we have to see collinear points and non-collinear points. Collinear points. Collinear points means line containing all the points. The points on a same line are known as collinear points. And non-collinear points म्हणजे जे एका सरळ रेषेमध्ये येणार नाहीत. या ठिकाणी हे 2 पॉईंट कोलिनियर झाले, हेही 2 पॉईंट कोलिनियर झाले, हेही 2 पॉईंट कोलिनियर झाले. बट एकाच वेळेला आपण जर ह्या 3 पॉईंट्सचा विचार केला तर हे 3 पॉईंट नॉन कोलिनियर झालेले आहेत. आणि या लाईनवरचे कुठलेही कितीही पॉईंट आपण निवडले तर ते सगळे काय होणार आहेत, कोलिनियर पॉईंट्स होणार आहेत. Assignment on it. We are given one figure. In that figure we are seeing the 2 lines intersecting and 2 more rays in some different way are there. Point P, point N, T, S, O, R and M. What is the question? Write the following names. Write here the collinear points. First question is write the names of collinear points. आत्ताच आपण वरती पाहिलेलं आहे, कोलिनियर पॉईंट्स म्हणजे जे एका सरळ रेषेमध्ये येतात. वी आर सीइंग हिअर पॉईंट M, O and T. M, O, T. This is the first set of collinear points. Again R, O, N. These are collinear point. यांना सोडून इतर कुठलेही कोलिनियर पॉईंट्स आपल्याला दिसत नाहीत. मग पुढचा क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये राईट डाऊन द नेम ऑफ रे. राईट द नेम ऑफ रे. आता इथे रे भरपूर दिसतात. एका कॉन्स्टंट दिलेल्या एका पॉईंटपासनं पुढे जाणारा सतत वाढत जाणारी जी फिगर असते त्याला रे असं म्हणतात. रे ओ टी, ओ एस, ओ आर, ओ एम, ओ पी and O N. Correct. All these are rays. Third point is write the names of segments. Segment M O, O T, M T हा इथून एक सेगमेंट, O T हा एक सेगमेंट, त्याचप्रमाणे R O एक सेगमेंट, O N हा एक सेगमेंट, त्याचप्रमाणे O S या पॉईंटपर्यंत सेगमेंट, O P हा एक सेगमेंट. आणखी सापडत असतील तर बघा बरं, हे काम तुमच्यासाठी. पुढचा लाईन्स, नेम ऑफ लाईन्स. पहिल्यांदाच फिगर ड्रॉ करताना म्हणलं इथं 2च लाईन्स दिसतात आपल्याला, ही एक
कंटिन्युअस लाईन दिसते, लाईन MT, आणि आणखी एक लाईन दिसते आपल्याला RN. ओके, हे पॉईंट सगळे नोट डाऊन करा. मूव टुवर्ड्स डे 5. डे 5 मध्ये आपल्याला पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सल्स पाहायच्या आहेत. वन गिवन लाईन, अगेन another second given line, and this is the, excuse me, parallel lines. The lines not intersecting each other are known as parallel lines. Parallel lines and their transversal. This is ट्रान्सव्हर्सल. दिलेल्या दोन लाईन्सला इंटरसेक्ट करून जाणारी जी लाईन असते तिला त्यांची ट्रान्सव्हर्सल असं म्हणल्या जातं. लाईन M, लाईन N, and this is line P. P is the transversal. Line M and N are parallel line. M आणि N ह्या पॅरलल आहेत, हे दोन उभ्या लाईन्सनी दाखवले जातं. and P is known as their transversal. आता यांच्यामुळे तयार होणारे अँगल्स कोणकोणत्या प्रकारचे असतात? दोन पॅरलल लाईनमध्ये तयार होणारे अँगल्स आपल्याला इथे शिकायचे आहेत. या पॅरलल लाईन्समध्ये जिथे झेड तयार झालेलं दिसतं, हे सरळ असेल किंवा उलट्या प्रकारचं असेल, तर हे झेडमुळे जे तयार होणारे अँगल्स असतात त्यांना अल्टरनेट अँगल्स असं म्हणलं जातं. आणि हे अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. त्याचबरोबर ह्या अल्टरनेट अँगल्सची जी पेअर असते ती पॅरलल लाईन्सच्या बाहेर पण एक सापडते आणि पॅरलल लाईन्सच्या मधले म्हणून सुद्धा सापडते. आता हा एक अँगल दोन पॅरलल लाईनच्या मध्ये दिसतो, तसाच त्याचा जो कॉन्ग्रुएंट आहे अल्टरनेट अँगल तोही आपल्याला दोन पॅरलल लाईनच्या आत सापडतो. म्हणजे दीज आर द अल्टरनेट अँगल्स इन बिटवीन द पॅरलल लाईन्स. आणि त्यांच्या बाहेरचे म्हणजे ह्याच्या एक्झॅक्टली वरचा जो अँगल असतो त्याला कॉन्ग्रुएंट आपल्याला मिळणार याच्यासोबतच्या बाहेरचा हा इथला. एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स आणि हे इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. त्याचप्रमाणे अगदी हे जे उलट झेड तयार झालेलं आपण पाहिलं त्यांच्या बाबतीतही हे तर अल्टरनेट अँगल्स आहेच आहेत, पण हे इंटेरियर साईडला पॅरलल लाईन्सच्या, मग त्यांच्या अपोजिट आपल्याला हा एक्सटेरियर आणि याचा कॉन्ग्रुएंट इकडे वरती हा एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्सच्या पेअर मिळतील. म्हणजे इथे आपल्याला 4 अल्टरनेट अँगल्सच्या पेअर मिळालेल्या आहेत ज्या की कॉन्ग्रुएंट असतात. नंतर सेकंड आहे इंटेरियर अँगल्स. इंटेरियर अँगल्स कसे दाखवायचे? दीज आर द पॅरलल लाईन्स अँड दिस इज ट्रान्सव्हर्सल. इंटेरियर अँगल्स जर पाहायचे असतील तर हा एक इथला आणि त्याच्यासोबत आतल्या बाजूचा, म्हणजे पॅरलल लाईनची जी ट्रान्सव्हर्सल आहे त्या ट्रान्सव्हर्सलच्या एकाच साईडचे आयदर लेफ्ट किंवा राईट एक साईड निवडायची. आपण इथे लेफ्ट साईड निवडली, त्या लेफ्ट साईडला पॅरलल लाईन्सच्या मध्ये दिसणारे दोन अँगल जे की ट्रान्सव्हर्सलच्या एकाच साईडला आहेत, या दोन अँगल्सचं ॲडिशन. सपोज दिस इज अँगल A अँड दिस इज अँगल B. द सम ऑफ द अँगल्स A plus B is 180. These are the interior angles. The sum of interior angles is always 180. Interior angles are supplementary. तसंच याही बाजूला होणार. सपोज दिस इज अँगल X, दिस इज अँगल Y. हे दोन्हीही अँगल पॅरलल लाईनच्या आत सापडतात आणि ट्रान्सव्हर्सलच्या राईट साईडला एकाच साईडला सापडतात. X आणि Y यांचं पण ॲडिशन आपल्याला 180 मिळणार आहे. यानंतरची तिसरी टाईप आपल्याला पाहायची करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्स पाहण्यासाठी पुन्हा एकदा दोन पॅरलल लाईन आपण विचारात घेऊ आणि त्यांची एक ट्रान्सव्हर्सलसुद्धा विचारात घेऊ. मग आता ट्रान्सव्हर्सल विचारात घेताना आपण इथे सगळी फिगर काढलेलीच आहे, फक्त त्या बाबतीत आपल्याला करस्पॉन्डिंग अँगल्स पाहायचे आहेत. आता करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे हा जर वरचा एक अँगल आपण विचारात घेतला तर त्याच्याच सारखा अगदी त्याच्या खाली त्याच मॅनरमध्ये बसलेला 1चा करस्पॉन्डिंग अँगल झाला 2. तसंच सेम लेफ्ट साईडला या वरच्या अँगलचा करस्पॉन्डिंग अँगल झाला 3चा 4.
आता हे जसं आपण वरच्या बाजूने एका खाली एक अँगल्स ठेवत येतोय, अगदी तसंच खालच्या बाजूने वरतीकडे पण आपल्याला जाता येईल. म्हणजे ह्या इथल्या अँगलचा करस्पॉन्डिंग अँगल झाला हा आतला, म्हणजे हे दोन करस्पॉन्डिंग अँगल्स. अगदी तसंच इकडच्याही बाजूनी याचा करस्पॉन्डिंग अँगल झाला हा, इथे क्रॉसने दाखवते तो. करस्पॉन्डिंग अँगल्स हे काय असतात? कॉन्ग्रुएंट असतात. अल्टरनेट अँगल्ससुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. इंटेरियर अँगल्स मात्र सप्लिमेंटरी असतात. पुढची टाईप आपल्याला पाहायची आहे. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. आता अपोजिट अँगल्स दाखवण्यासाठी इंटरसेक्टिंग लाईन्स पाहिजेत. हा पॉईंट आपण ऑलरेडी पण डिफाईन केलेला आहे. दीज आर द व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. दीज आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. अपोजिट अँगल्ससुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. ह्या सगळ्या कोनांच्या जोड्या पण आपण व्यवस्थित शोधू शकतो, जे की आपल्याला डे 6मध्ये दिलेलं आहे. या डे 6मध्ये जे काय अँगल्सचे पेअर्स दिले होते ते तुम्ही ऑब्झर्व करा. हे मी आत्ताच या व्हिडिओमध्ये वरती सगळं व्यवस्थित शिकवलेलं आहे. डे 7मध्ये सुद्धा हेच अँगल्स आपण डिफाईन करणार आहोत. एक लाईन, दोन लाईन पॅरलल्स असतील, त्यांची एक ट्रान्सव्हर्सल असेल, तर तयार होणाऱ्या सगळ्या टाईपचे जे अँगल्स आहेत त्यांच्या पेअर्स फाइंड आउट करायच्या आणि ते सॉल्व करायचं. आता आपल्याला डे 7च्या असाइनमेंट स्वाध्यायाकडे जायचं आहे. मूव्ह टुवर्ड्स द असाइनमेंट ऑफ डे 7, जो की यात सगळ्या प्रॉपर्टीजवर आधारित आहे. फक्त इंटेरियर अँगल्स हे सप्लिमेंटरी असतात. राहिलेले सगळे जे पेअर्स असतात ते आपण कॉन्ग्रुएंट आहेत असं आत्ताच पाहिलेलं आहे. नाव ऑब्झर्व द फिगर अँड गिव्ह द करेक्ट अँसर्स. फॉर द फिगर आपल्याला दोन पॅरलल लाईन्स ड्रॉ करायच्या आहेत आणि त्यांची एक ट्रान्सव्हर्सलसुद्धा काढायची आहे. या ट्रान्सव्हर्सलला आता आपल्याला नाव दिलेलं आहे. पॉइंट A, here is point M, point Q, N, B, P, R, S. Fill in the blanks. We have to write the corresponding angle of angle AMQ. अँगल AMQचा करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग म्हणजे त्याच्याच सारखा, त्याच्याच मॅनरमध्ये खाली किंवा वर बसलेला. मग त्याच्या खाली इथे फिगर आहे म्हणून हा येईल MNS. याचा कॉन्ग्रुएंट अँगल आला MNS. नेक्स्ट पॉईंट आपल्याला पाहायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आणखी एक याचं एक्झाम्पल दिले, जे की तुम्ही घरी सोडवायचं आहे. आता पुढचं एक्झाम्पल आपण करूया. पुढच्या एक्झाम्पलमध्ये आपण पाहणार इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट अँगल्स जे की दोन पॅरलल लाईनच्या आतमध्ये आहेत. त्यातला एक आपल्याला अँगल दिला आहे QMN. आता ह्या QMNला कॉन्ग्रुएंट कोण असणार आहे? मग फिगरमध्ये आपल्याला QMN पाहावं लागेल. हा QMN इथे दिसतो. अल्टरनेट म्हणल्यावर Z, उलट Z तयार व्हायला पाहिजे. मग QMNच्या कॉन्ग्रुएंट झाला MNR. अँगल MNR हे वहीमध्ये पण उतरवून घ्यायचं आहे सगळ्या गोष्टी. यातलं सेकंड होमवर्कला, याच्यातलं सुद्धा सेकंड तुमच्या होमवर्कला. आता एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट आपल्याला शोधायचे. एक्सटेरियर अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट पेअर्स आपल्याला शोधायच्या आहेत. त्यातला पहिला आपल्याला दिला आहे अँगल AMQ. AMQला कोण कॉन्ग्रुएंट असणार? फिगरमध्ये थोडंसं वर गेलेलं आहे AMQ, जे की आपण शोधूया. या AMQ. आता हे कसं शोधायचं? पहिली पेअर आपण ब्लूची शोधली होती की हा उलट Z. मग एक्झॅक्टली ह्यांच्या बाहेरची म्हणजे एमच्या बाहेर हा आपण रेड घेतला AMQ. या AMQसाठीचा कॉन्ग्रुएंट अँगल आपल्याला इथला मिळेल RNB. अँगल RNB
बी. यातलं पण सेकंड तुम्हाला होमवर्कला आहे. नाव मूव टुवर्ड्स द इंटेरियर अँगल्स. इंटेरियर अँगल्स आपल्याला पाहायचे आहेत. फोर्थ, इंटेरियर अँगल्स. आता इंटेरियर अँगल्स हे सप्लिमेंटरी असतात, म्हणजे त्यांची सम 180 मिळते. 180साठी अँगल QMN याच्यासोबत कुठला अँगल घ्यावा म्हणजे ॲडिशन 180 मिळणार आहे. QMN हा इथला अँगल QMN यासोबत कुणाला घ्यायचं इंटेरियर अँगल, ह्या QMN सोबत N येईल, म्हणजे MNS घेणार आपण. अँगल MNS हे दोघं जण इंटेरियर अँगल्स आहेत आणि इंटेरियर अँगल्स म्हणजे ज्यांची ॲडिशन 180 मिळते. यातलं सेकंडही तुम्हाला होमवर्कला करायचं आहे. 100% हे सगळं आपल्या वहीमध्ये उतरवून घ्या आणि वह्या तयार ठेवा. टिल देन बाय बाय.